मी चालू आहे पार्किंगमध्ये. ॲक्च्युली आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, मायनर छोटाच ॲक्सिडेंट झाला गावाकडून येताना आणि पुढून डॅमेज झाली फ्रंट बंपर वगैरे. ॲक्च्युली कुत्रा आला होता रस्त्यामध्ये आडवा हायवेला आणि मग इथे इम्पॅक्ट बसला कुत्र्याला. ठीक आहे, हे सगळं तुटले, हे बघा हे सगळं बंपर वगैरे तुटले आणि आतमध्ये जो आहे कॉम्प्रेसर आहे एसीचा तो थोडासा मागे सरकला आहे. तर हे सगळं डॅमेज झालं आहे. आपल्याला बंपर वगैरे चेंज करावं लागेल, बराच खर्च आहे. बघूयात आतमध्ये काय काय अजून. तर बाकी तर काय नाही, पुढंच फक्त इम्पॅक्ट झालं होता. आता इन्शुरन्स क्लेम केला मी. ॲकोवरनं ऑनलाईन इन्शुरन्स घेतला होता यावेळेस आणि आत्तापर्यंत एकही इन्शुरन्स क्लेम केला नाही, त्याची गरज पडली नाही. आज फर्स्ट टाईम इन्शुरन्स क्लेम करतो आहे. आता गाडीला 9 वर्ष तर होऊन गेले, 10 वर्ष होतील आता दिवाळीमध्ये. आतापर्यंत एकदा इन्शुरन्स क्लेम केला नाही आहे, तर फर्स्ट टाईम आपण करतो आहे. ॲकोवरनं केलं होतं, आता तो माणूस येतो आहे. ऑनलाईन त्यांच्या ॲपवरनंच क्लेम रजिस्टर केलं आहे, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले, गाडीचे फोटो. आता तो माणूस येतो आहे आणि हे बघा हे ॲकोचं ॲप आहे, त्याच्यावरनं क्लेम आपण ऑनलाईन घेऊ शकतो. इन्शुरन्स घेऊ शकतो बऱ्याच प्रकारचे आणि क्लेम पण ऑनलाईन सबमिट करू शकतो. ठीक आहे. तर पिकअप शेड्यूल केलेलं आहे, ते घरी लोक घरी येतात, जिथं तुमची गाडी असेल तिथं पिकअप करायला येतात. दुपारचा पिकअप शेड्यूल होता, थोडा लेट झाला त्यांना, पण ठीक आहे येत आहेत ते. चला, आय थिंक ते आलेले आहेत तिकडं दोघंजण ॲकोवाले, तेच ॲकोवाले बघू येतं. हे काय समोर हे झालेले डॅमेज, कुत्र्याला धडकली होती. हे काय बंपर पूर्ण डॅमेज झाला आहे आणि आतून जो कंडेन्सर आहे ना तो थोडासा आतमध्ये गेला, म्हणजे मागे गेला. ओके ठीक आहे, तर दाखवू आता यांना. हे बघा हा तो फॅन थोडा मागे आला ना, मागे आला. मग चालू आहे तर काही बंद नाही, काही नाही, गाडी ओके, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त थोडं मागे झालं आहे. चालेल. आता मग काय प्रोसेस आहे आपली तुमची? आता परत फोटो वगैरे तुम्ही हे करा. फोटो वगैरे घेतो, चालेल, काढा ना. चला, आता हे दादा गाडीचे फोटोज वगैरे काढतायत, त्यांची जी काय प्रोसेस आहे ते फॉलो करतायत. बघू आता. आणि ॲक्च्युली यांचं टाईप आहे रॉयल ऑटोमोटिव्ह बरोबर, जिथे आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तिथेच नेणार. ते एक बरं आहे आपल्याला. हेडलाईटचे लॉक असतात, मला वाटतं ते हे झाले तर ते म्हणत होते, म्हणजे एक आहे हे लॉक. तुटलेलं. मग आता ते काय म्हणतात त्याच्यामुळं हे झालं इम्पॅक्टमुळं. गाडीतलं सामान वगैरे तर काढले आणि बघा आता आपले किलोमीटर किती झालं, 98,621. ठीक आहे, अर्धा इंजिन अर्धं पेट्रोल आहे. आणि आमची परी बघा वरतून बघती गॅलरीतून. खाली इथं तिला दिसतंय ना, हे चालू आहे प्रोसेस. इथून आपली वर्कशॉपला जाईन सर गाडी. वर्कशॉपला गेल्यानंतर तिथं इस्टिमेशन काढलं जातं. आता हे खोलणार बंपर. ओके, बंपर खोलल्यानंतर आतमध्ये काय डॅमेज झालं ते चेक करणार. अच्छा, जे काही डॅमेजेस असेल ते तसं इस्टिमेशन बनवतात. इस्टिमेशन बनवल्यानंतर आमचे जे क्लेम ॲडवायझर आहेत त्यांना सेंड करतात. क्लेम ॲडवायझरला सेंड केल्यानंतर ते चेक करतात, रिचेक करून कॅल्क्युलेशन करतात किती इस्टिमेशन वगैरे बनतं. तसं तुम्हाला कॉल करतात मग. ओके, तुम्हाला सांगतात की ते लोक प्रोसेसिंग फी किंवा किती बिल होतं आहे, एवढं बिल होतं आहे सर, मग किती तुम्हाला पे करायचं आहे, कंपनी किती, ते व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार. तुम्हाला जर वाटलं की करायचं म्हणजे कन्फर्मेशन आधी घेणार ना, घेऊन मग अमाऊंट जी काय असेल. ओके, ठीक आहे. वाव, गेली बघा आपली गाडी इथंच आली रॉयल ऑटोमोटिव्हला. तिच्या नेहमीच्या दवाखान्यात आली रॉयल ऑटोमोटिव्ह. आपलं सर्व्हिसिंग वगैरे आपण इथंच करतो गाडीची, 3-4 मागची सर्व्हिसिंग इकडेच करतो. त्यामुळे ते एक बरं झालं, आपल्या खात्रीच्या माणसाकडे आपली गाडी आली, त्यामुळे टेन्शन. आणि ह्यांना तर ओळखतातच, संदीप शेठ रॉयल ऑटोमोटिव्हचे ओनर. आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होती सर्व्हिसिंगवाला. तर आता गाडी यांच्याकडे झाली, त्यामुळे मला टेन्शन नाही आता. ठीक आहे. आता पुढचं फ्रंट बंपर नवीन टाकलं ना की जरा बरी वाटेल गाडी. हे कारण बऱ्याच डॅमेज झालं आहे. इकडचं आधी डॅमेज झालं होतं पहिलं गाडी घेतलं होतं 3-4 वर्ष आधी,
नंतर मग हे जरा नवीन झालं की मग झालं, टेन्शनच नाही. ऑल राईट. तर बघा आता गाडी तर वर घेतली आपली. चला आता गाडी तर वरती आपली. ते काय जे काही इन्स्पेक्शन वगैरे करायचं ते करतील आणि उद्या कॉल करतील म्हणले. आता वाजलेत किती, 6 वाजून गेलेत, 6:15 झालेत. ते उद्या त्यांचा जो काय माणूस आहे दुसरा त्याच्यासमोर खोलतील म्हणजे. चला आता निघूयात. ऑल राईट. हे बघा आपली गाडी पूर्ण खोलून ठेवली समोरून, बंपर वगैरे सगळं काढले आणि त्याचं कंडेन्सर पण हे झालं आहे, बदलणार आहोत. आय थिंक हेडलाईट्स पण बदलायचा विचार चालला आहे. लेट्स सी. ऑल राईट. चला आता मी आलो आहे गॅरेजला. आता आपली गाडी बरेच दिवस झाले इकडंच आहे, 4-5 दिवस झालं. आता ती बघायला आलं काम झाले का नाही. गॅरेजचे चालू आहेत आणि संदीप शेठ आहे तिथंच. झाली का आपली तर झाली गाडी ओके आता? हां हां ना. बरं. आता प्रॉब्लेम काय आहे का? बॅटरीचा इश्यू आहे पण बॅटरी वॉरंटीमध्ये आपली. फक्त ते आता 3 वर्षाच्या वर गेली. जे काय असेल तर ते पर्सेंटेजवरच भेटेल. बघा झाली गाडी. हां नाही चेक नाही केली, लॉक होती ना गाडी. चला आता गाडी चेक करू. बाहेरून तर मस्त वाटेल, आता नवीन झाली ऑलमोस्ट. बघा टोटली आता हे फ्रंट बंपर नवीन झालं, चेंज झालं. हे बघा आता कंडेन्सर, रेडिएटर कंडेन्सर आपण नवीन टाकला नाही का? हां इकडं दिसायला लागला तर नवीन. येस. कूलिंगला अजून जरा हे होईल ना, मस्त होईल. फॅन तोच राहिला का आपला? फॅनला काय नाही. हां फॅन तोच आपला तोच. बॅटरी ह्याला हे तर नाही झालं ना, काय म्हणतात, नाही ना काही? कारण मी ते हे मारलं होतं, WD-40 मारलं होतं त्याच्यावर. स्टार्टअपला बहुतेक प्रॉब्लेम होतो, बॅटरीचा प्रॉब्लेम आहे का नाही माहीत नाही. बघू आपण एकदा टर्मिनल्स खोलून जरा क्लीन करून बघू, फरक पडला तर. आणि बघा हेडलाईट्स आता नवीन झालेत एकदम, त्यामुळे आता आपल्याला फोकस पण चांगला भेटेल कदाचित. लेट्स सी आता. ते थोडंसं साफ करू, क्लीन केल्यानंतर बघू आता काय होतंय का, फरक पडतोय का. गाडी स्टार्ट होणे गेली, ॲक्च्युली स्टार्ट होत नाही आहे. बघू आता. धक्का मार स्टार्ट. धक्का मारून बहुतेक स्टार्ट करावं लागणार आहे. मैडम 10 वोल्टेज है, चार्ज करने के बाद ही बता पाएंगे. हम्म. मला म्हटलं काय तो एकदम नहीं मैडम इस पे नहीं आता है आजकल. आता ना सिरियल नंबर 36 महिने तर होऊन गेले त्याला, ते तर आहेच. आता पुढचं ॲक्च्युली प्रोरेटावरती भेटायला पाहिजे ना जे काय ते. चला आता आपली ही जी बॅटरी आहे गेली ऑलमोस्ट. जे फ्री रिप्लेसमेंटवाला पिरियड होता तो संपला. प्रोरेटा बेसिसवरती आपल्याला थोडा डिस्काउंट भेटून आता आपण नवीन बॅटरी घेतो. ॲमरॉनची टाकतो आता, कारण एक्साईटचा एक्सपिरियन्स वाईट होता म्हणता येईल. लवकर गेली बॅटरी त्या मानाने. एक्साईटचा जो ट्रस्ट होता तो गेला, त्यामुळे ॲमरॉन टाकू आता. बघू. चला आता बॅटरी तर नवीन आणली आता. यावेळेस आता ॲमरॉन घेतली, एक्साईटची नाही घेतली, कारण एक्साईटवाली खूप लवकर संपली. आता ॲमरॉन टाकून बघू आता व्हायला पाहिजे. चालू ना, चालू व्हायला पाहिजे. बॅटरीचा प्रॉब्लेम असेल तर. लाईट्स तर चालू झाल्या. बॅटरीला बॅटरीचं कनेक्शन दिलं की लाईट चालू झाल्या. आता लाईटची चालू करून बघू. झाले बाबा, टेन्शन मिटलं. मला काय दुसरा प्रॉब्लेम आहे का काय? झाली चालू.
हे बघा आता परत एकदा चालू करून बघू. ऑल राईट, ओके. बघा लगेच स्टार्ट झाली. तर बॅटरीचाच प्रॉब्लेम होता, बॅटरी गेली होती, व्होल्टेज नव्हता, 10 वोल्टचा करंट होता त्याला, 10 चला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. ही गाडी रेडी झालेली आहे, मग अशी दाखवलं डिलिव्हरी घ्यायला आले होते, तर पेमेंट करू. आणि आमची परी पण आली होती, तिला पण गाडी बघायची होती म्हणून ती आली होती, नवीन झालेली. तर आता पेमेंट करू आणि मग गाडी घेऊन जा. ॲक्च्युली ॲकोवाले येणार होते पण ते डिले झालं असतं, ते म्हटलं उद्या यावं लागलं असतं संडेला, नेक्स्ट डे डिलिव्हरी झाली असते. म्हटलं ठीक आहे राहू दे, म्हटलं मीच घेऊन जातो. चला गाडी शेवटी आपण फायनली घरी घेऊन आलो. तर बघा समोरनं जसं म्हटलं बंपर चेंज केल्यामुळं असं नवीन दिसायला लागली. हेडलाईट्स पण नवीन टाकले, त्याच्यामुळे हेडलाईटचा फोकस थ्रू पण चांगला आला होता. आणि कारण आपल्या ऑलमोस्ट 10 वर्ष होत आलं त्या हेडलाईटला वगैरे, थोडंसं ह्या साईडला डिम वगैरे झालं त्या, तर ते झालं. आता ओके झालं एकदम, ऑलमोस्ट पुढून जरा नवीन झाली गाडी. आता याच्यात जे काही थोडे मोठे प्रॉब्लेम असतील चालून बघावं लागतील, काय काय आहेत प्रॉब्लेम्स अजून, मग ते दाखवता येतील अजून. परत इनवॉइस दाखवतो, म्हणजे बिल किती झालं आपल्या इन्शुरन्समध्ये जे काही गाडीचं काम केलं तर टोटल बिल आपण इथं पे केलं आहे. टोटल झाले बघा 28,402 रुपये. ओके, त्यातले काही ॲक्वावाल्याने भरले आणि बाकीचे मी भरलेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय केलं तर रेडिएटर, कंडेन्सर, मग हेडलॅम्पचे दोन्ही साईडचे हेडलॅम्प टाकलेत, मग फ्रंट बंपर, कवर, ग्रिल वगैरे हे सगळ्या गोष्टी टाकल्यात आपण. ठीक आहे, एवढं असं टोटल बिल झालं. आणि आता तुम्हाला ॲपवरनं दाखवतो ॲकोच्या, हे ॲकोचं जे ॲप आहे त्याच्यावरनंच आपण क्लेम वगैरे हे करू शकतो, रेस करू शकतो आणि तिथंच ट्रॅक वगैरे पण कळतं. ठीक आहे, तर हे बघा हे असं ॲप आहे ॲकोचं. हे आता क्लेम आपला क्लोज झाला आहे कारण आपलं ऑलरेडी सगळं झालं आहे पेमेंट वगैरे. तर जस्ट आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला काय कसं पूर्ण हे आहे त्यांचं प्रोसेस. हे बघा हे पूर्ण टाईमलाईन येते इथं. क्लेम इनिशिएट केला कधी 14 जुलैला, किती वाजता केला, मग क्लेम रजिस्टर झाला सेम डे, सर्वे झाला म्हणजे आपण डॉक्युमेंट्स वगैरे जे अपलोड करतो स्वतः ॲपवरती ते त्याचं सर्वे वगैरे, मग नंतर नेक्स्ट डे पिकअप अँड डिलेवरी, सॉरी पिकअप येतात म्हणजे गाडी घ्यायला येतात ते ॲकोवाले तुमच्या रिपेअर करण्यासाठी, वर्कशॉपला नेण्यासाठी. तर पिकअप फ्री आहे, ते लोक घेऊन जातात. मग डॉक्युमेंट्स रिव्ह्यू, वर्क ऑर्डर, मग ते तिथं इन्व्हेस्टिगेशन करतात काय काय डॅमेज झालं काय नाही, त्यानुसार ते लोक वर्क ऑर्डर रिलीज केलं, मग पिकअप मग झाल्यानंतर ड्रॉप पण करतात घरी. तर पूर्ण असं टाईमलाईन आपल्याला बघायला मिळतं या ॲपवरतीच. मग तुम्ही पेमेंट वगैरे केलं की ते क्लेम क्लोज होतात. आपण ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे पण याच्यात अजून इथे तरी हे करतं, पण आपलं ऑलरेडी झालेलं आहे पेमेंट. ठीक आहे, तर हे असं आहे. एकंदरीत आपल्याला किती मला वाटतं 5 दिवस लागले, त्यातला 1 दिवस गॅरेज बंदच होतं. तर 5-6 दिवसात आपल्याला गाडी क्लिअर करून भेटली. हे का 22 तारखेला आपला क्लेम क्लोज झाला आहे आणि डिलिव्हरी आपण आय थिंक 20 तारखेला घेतली होती. मी स्वतःच घेतली होती कारण ॲकोवाले आले असते, ते म्हटले होते की मग आम्हाला डिलिव्हरी करायची असेल तर नेक्स्ट डे मॉर्निंगला होईल. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, जवळच होतं म्हणून मी स्वतः जाऊन डिलिव्हरी घेतली गाडीची. आणि हे असं एकंदरीत प्रोसेस. तर माझं पेमेंट किती होतं मी कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला दाखवतो. हे बघा मी भरले होते 12,272 आणि बाकीचे ॲकोवाल्यांनी भरले होते. ॲकोवाल्यांनी काही 16,000 काहीतरी भरले आणि मला भरावे लागले 12,272 रुपये. तर एवढं माझं कॉस्ट आलं होतं, मला भरायचं होतं ते. तर एकंदरीत स्मूथ प्रोसेस होती ॲकोची. फर्स्ट टाईमच मी ॲको इन्शुरन्स घेतला होता यावर्षी ऑनलाईन आणि म्हटलं बघू, कारण आणि याच्या आधी कुठलाच क्लेम वगैरे कधी रजिस्टर केला नाही, क्लेम केला नव्हता इन्शुरन्स, फर्स्ट टाईमच केलं मी. आणि एकदम स्मूथ आणि एक्सपिरियन्स होता ॲकोचा. एकदम तुम्हाला एक डेडिकेटेड माणूस ॲलोकेट होतो जेव्हा तुम्ही क्लेम रजिस्टर करता. तो सतत फॉलोअप करत राहतो, कॉल करत राहतो आणि मग तुम्हाला त्याचा स्टेटस पण देत राहतो की काय तुमचं कुठे प्रोसेस अडकली आहे की काय स्टेटस आहे. डे वाईज डेली तुम्हाला स्टेटस भेटत राहतं, SMS पण येतात आणि प्लस तुम्हाला ॲपवरती पण ट्रॅक करता येतं स्टेटस. ठीक आहे, आणि ॲकोवाल्यांचं कसं आहे मला वाटतं की ते जवळचं जे काय तुमचा एरिया असेल तिथे लोकल वर्कशॉप्स, गॅरेजेस म्हणा, तिथं त्यांचं टायअप असेल, जिथं जिथं टायअप आहे तिथं घेऊन जातात. तर चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर
रॉयल ऑटोमोटिव्ह जे माझ्या घराच्या जवळच होतं तिथं त्यांचं आय थिंक टायप होतं, त्याच्यामुळे गाडी तिथे नेली आणि लकीली आपली गाडी तिथंच सर्व्हिसिंगला असते. त्याच्यामुळं ते एक बरं झालं की आपल्याला खात्रीच्या गॅरेजमध्ये काम करून झालं. त्याच्यामुळे एकंदरीत टोटल एक्सपिरियन्स चांगलाच होता माझा ॲक्कोचा पण आणि सगळं काम व्यवस्थित पण झालं. जिथं काम झालं इन्शुरन्सचं, बंपर चेंज वगैरे ज्या काही गोष्टी होत्या सगळ्या रिप्लेसच केल्यात. त्यामुळं टोटल चांगला एक्सपिरियन्स होता म्हणता येईल. ठीक आहे, तर हा फक्त जस्ट हा व्हिडिओ असंच बनवायचा होता. ॲक्सिडेंट झाला होता मग ते काय कसं ॲक्च्युली जेव्हा गावाकडून येताना मी काही व्हिडिओ शूट नाही केला बेसिकली, कारण मी लग्नाला गेलो होतो. व्हिडिओ काही शूट नाही केलं, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं की गाडीची काय कसं कुत्रामध्ये आलं तर आडवं आणि कसं डॅमेज वगैरे झालं तर काय झालं, पण ते शूट नाही केलं. चला ठीक आहे, एवढंच मला दाखवायचं होतं. चला तर आय होप व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.